नमस्कार, मैं हूं अशोक पांडे और आप देख रहे हैं निर्भय नगरी। निर्भय नगरी में आपका स्वागत है। दोस्तों, ठाणे महानगर पालिका धर्मवीर आनंद दिघे स्वयं रोजगार योजना के अंतर्गत पात्र महिलाओं को सिलाई मशीन एवं घर घंटी बांटने के कार्यक्रम का डॉक्टर श्रीकांत शिंदे के हाथों शुभारंभ किया गया। इस अवसर पर सेना प्रवक्ता नरेश मस्के, पूर्व महापौर मीनाक्षी शिंदे, पूर्व उप महापौर रमाकांत मडवी, वरिष्ठ नगर सेवक राजन किने रहे मौजूद। आइए इस अवसर पर सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने क्या कुछ कहा, जानते हैं। राजन दादा, आज मुमरा फायर ब्रिगेड के सामने बड़ी संख्या में जो है महिलाएं एकत्रित हुई हैं और यहाँ पर बस लगी हुई है, यहाँ से कहीं जाने वाले हैं। आप लोग क्या कार्यक्रम है, क्या प्रोग्राम है, क्या जानकारी देंगे? महाराष्ट्र के आदरणीय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहब, इन्होंने महिलाओं को सक्षम करने के हिसाब से, आपको बता दूं कि पहला महिलाओं के लिए जो बस के लिए उन्होंने रियायत दी थी, वो है अभी महिलाओं को सक्षम करने के हिसाब से उन्होंने महाराष्ट्र भर में बहुत सारे ऐसी योजनाएं हैं जो महिलाओं के सबलीकरण के लिए उन्होंने ये सब किया था। आज मुमरा से यहाँ पर 996 महिलाएं हैं जिनको ये सब यंत्र सामग्री मिली है, जिसमें आपको सिलाई मशीन और घर घंटी जो बोलते हैं चक्की, ये सब हमारे महिलाओं को, मुमरा की महिलाओं को ये सब आज बांटा जाएगा। और इसमें आपको बता दूं कि हमारे महाराष्ट्र के, हमारे कल्याण लोकसभा के खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब, इनकी जो कल्पना थी कि हमारे ये पूरे महाराष्ट्र भर में ये महिलाओं को हमारे क्या बोलते हैं उसको, ये सब घर घंटी और ये सिलाई मशीन देने के, उनको सक्षम करने के हिसाब से ठाणे महानगर पालिका समाज विकास और धर्मवीर आनंद दिघे साहब स्वयं रोजगार योजना के माध्यम से महिलाओं को आज खारेगांव में माननीय मुख्यमंत्री साहब इनके हाथों से घर घंटी और सिलाई मशीन दी जाएगी। इसके लिए आज ये महिलाएं यहाँ पर जमा हुई है। इनको मैं पूरी सभी महिलाओं को जो जिनका नंबर लगा है, लगभग तो सभी महिलाओं का नंबर लगा है और सभी महिलाओं को बुलाया गया है। तो ये इसमें सभी महिलाओं का आज के आज ही पूरा सब ये यंत्र सामग्री वाटप नहीं होगा, लेकिन मैं समझता हूँ कि इसमें से जो चिट्ठी निकाली जाएगी पहले, उनको माननीय मुख्यमंत्री साहब के हाथों से सिलाई मशीन और ये सर्टिफिकेट दिया जाएगा। तो इसके लिए आज ये महिला यहाँ पर जमा है और जल्दी हम लोग यहाँ से वहाँ के लिए, खारेगांव के लिए निकलेंगे। दादा, कितने जो है सिलाई मशीन और घर घंटी के लिए कितने फॉर्म भरे गए थे और कितने महिलाओं का नाम सेलेक्ट हुआ है? मैं तो समझता हूँ कि 1200 महिलाओं का फॉर्म भरे थे, लेकिन उसमें से 996 महिलाओं के, हमारी माता बहनी के लिए वो सब सिलाई मशीन और घर घंटी जिनकी जो मांग थी उनको मिली है और ये सब यहाँ पर ही उनको हम लोग बुला के जल्दी से जल्दी दे देंगे। गोविंद भाई, आप मुमरा शहर के शहर प्रमुख हैं और महिलाओं को सक्षम बनाने और सशक्तिकरण के लिए जो है ये कार्यक्रम का आयोजन किया गया है। तो इसमें अभी जैसा कि राजन दादा ने जानकारी दिया कि 996 महिलाओं को सिलाई मशीन और घर घंटी मिलने वाली है, तो क्या कहेंगे इस पूरे मामले में? देखो, आज तक मुमरा में लोगों के लिए जो काम किए गए हैं वो सिर्फ है ना हवाई बातें रही है। आज मुझको ये प्रैक्टिकल दिख रहा है यहाँ पर कि मुख्यमंत्री ने महिलाओं को रोजगार मिलने के लिए एक कदम आगे बढ़ाया है। इसमें बहुत बड़ा रोल हमारे स्थानीय माजी नगर सेवक राजन किने साहब, इनके द्वारा की गई कोशिश का नतीजा है। उसके पीछे हमारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, इनकी भी काफी मेहनत रही है, क्योंकि हमेशा मुमरा वालों को सिर्फ आश्वासन ही मिला, ये करके देंगे, वो करके देंगे। लेकिन ये आज मुझे ये अवसर पे इन महिलाओं को देख के ये खुशी हो रही है कि इन महिलाओं को घर घंटी, जो जिसको चक्की कहा जाता है, और सिलाई मशीन दी जा रही है महाराष्ट्र शासन की तरफ से। तो ये एक तरह की पहल है कि यहाँ के लोगों को अपने पैर पे खड़े होने की उपलब्धि मिली है। अब ये लोग सिलाई मशीन से अपने स्वयं रोजगार का एक उनके लिए मार्ग खुला है।
मुझको बहुत खुशी हो रही है कि मुमरा को इतने सालों से सिर्फ आश्वासन मिले और कम से कम हमारे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहब, इनके बदौलत, हमारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, इनके बदौलत, और सबसे ज्यादा जो कोशिश की है यहाँ पर हमारे माजी नगर सेवक राजन कीने साहब, मैं इनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि इन्होंने हमको खोखली आश्वासनों से निकल के प्रैक्टिकल हमारे लिए कुछ चीजें देने की शुरुआत की है। या कोविडच्या परिस्थितीमध्ये जे आहे लोकांच्याकडे जे आहे लोकांमध्ये जे आहे ते जाऊन काम करायला पाहिजे होतं। लोकांना जेव्हा तुमची आवश्यकता होती तेव्हा तुम्ही घरामध्ये बसलात, तेव्हा तुम्ही बाहेर आले नाही, तुम्हाला कशाची सहानुभूती मिळणार आहे? त्या ठिकाणी 2.5 वर्षामध्ये भ्रष्टाचार केल्याची सहानुभूती मिळणार आहे का? बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार केल्याची सहानुभूती मिळणार आहे की खिचडीमध्ये घोटाळा केल्याची सहानुभूती मिळणार आहे? कसली सहानुभूती मिळणार आहे? सहानुभूतीचं भूत जे आहे ते स्वतःच उभं केलं आहे त्यांनी त्या ठिकाणी। लोकांमध्ये बिलकुल सहानुभूती त्या ठिकाणी नाही। लोक जे आहेत मला वाटतं शून्य आहेत। लोक त्या ठिकाणी पाहत आहेत की शिंदे साहेब कशा प्रकारे त्या ठिकाणी काम करत आहेत। म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जे आहे मुंबईमधले नगरसेवक जे आहेत, जो मुंबईमधला नगरसेवक जो आहे तो ग्राउंड लेवलशी कनेक्टेड असतो, थेट त्याचा संबंध जो आहे हा ग्रासरूटशी असतो। असे नगरसेवक जे आहेत 50च्या वर नगरसेवक जे आहेत ते त्या लोकांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। महाराष्ट्रामधून अनेक जिल्हाप्रमुख असतील, अनेक पदाधिकारी असतील, अनेक कार्यकर्ते असतील, अनेक शिवसैनिक असतील, हे रोज त्या ठिकाणी प्रवेश करतायत। का करतायत प्रवेश? शिंदे साहेबांवरचा वाढता विश्वास, बाबा ह्या माणसाकडे गेलं की आमची कामं जी आहेत ती त्या ठिकाणी होतील, आमच्या एरियातली कामं त्या ठिकाणी होतील, आमच्या लोकांची कामं त्या ठिकाणी होतील। हा विश्वास जो आहे हा शिंदे साहेबांवरचा विश्वास आहे। म्हणून जे आहे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक जे आहेत त्या ठिकाणी सोडून जात आहेत। सहानुभूती असते तर तिकडे गेले असते, तिकडे नसते आले। सहानुभूतीचा भूत जे आहे ते आता बंद केलं पाहिजे। काय परिस्थिती आहे ग्राउंड लेवलवरची आता उतरत आहेत तेव्हा त्यांना कळतं आहे। काल पण घेतले 200 लोक नव्हते, 300 लोक नव्हते, माझ्या मतदारसंघात आले होते 100 टक्के नव्हते त्या ठिकाणी। अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे। तर ह्या परिस्थितीला जेवढ्या लवकर हे समजतील तेवढ्या लवकर स्वतःला जे आहे ते सावरू शकतील। सर महेश गायकवाड आहेत, महेश गायकवाड यांनी संपत्ती स्वीकारत आहे। बघायला आज देखील गणपत गायकवाड यांच्या क्या कर रहा है उत्तर दिलं गेलं। मला माहिती नाही काय हल्ला झाला काय मला ते पाहिजे नाही। पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर ते त्या ठिकाणी मला माहिती नाही अशा गोष्टी। मला वाटतं आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये पक्षीय वाद जो आहे तो आणण्याचा त्या ठिकाणी कारण नाही। त्या ठिकाणी जे आहे ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे जे सगळे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी, नेते ते एकत्र त्या ठिकाणी काम करत आहेत। आपण ते चित्र जे आहे ते उल्हासनगरमध्ये देखील आपण त्या ठिकाणी पाहिलं। याच्यामध्ये कुठलाही जे आहे ते पक्षीय वाद आणण्याचं काम त्या ठिकाणी ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टीचं जे आहे तपास या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पोलीस त्या ठिकाणी करत आहेत आणि योग्य तो न्याय जो आहे हा पोलीस त्या ठिकाणी महेश गायकवाड यांना देईल। आपली बार ठिकाणी जे आहे त्यांचं स्वागत करतायत। एकदा जोरदार टाळ्या हात वर करू। समोर रोडे साहेब समोर। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय नरेश मस्के साहेब यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया। पुन्हा एकदा प्रशांतजी रोडे सर आपल्याला विनंती आहे आपण सन्माननीय नरेश मस्के साहेब यांचंही स्वागत करावं। शिवसेनेचे प्रवक्ते सन्माननीय नरेश मस्के साहेब यांचं मनःपूर्वक स्वागत। त्याचबरोबर मीनाक्षीताई शिंदे यांचं देखील मनःपूर्वक स्वागत। माजी महापौर आणि ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षीताई शिंदे आपलंही मनःपूर्वक स्वागत। त्याचबरोबर कल्याण जिल्हा प्रमुख सन्माननीय गोपाळजी लांडगे साहेब यांचंही मनःपूर्वक स्वागत। पुन्हा एकदा प्रशांतजी रोडे सर आपल्याला विनंती आपण गोपाळ लांडगे साहेबांचं स्वागत करावं। त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित माजी नगरसेविका लताताई पाटील, उमेशजी पाटील,
माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, राजन किने, माजी उपमहापौर रमाकांत मडवी, माजी उपमहापौर अशोक भोईर, नजीबजी मुल्ला, दर्शना म्हात्रे, मंगल कळंबे, पूजाताई करसुळे, जितेंद्रजी पाटील, अनिताताई किणे, दीपालीताई भगत, अनिताताई गौरी, प्रियंकाताई पाटील, विजयाताई लासे या सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्थानिक सर्व नगरसेवकांच्या वतीने या ठिकाणी या धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेसाठी आज या ठिकाणी उपस्थित नरेशजी मस्के साहेब, गोपालजी लांडगे साहेब, मीनाक्षीताई शिंदे, नजीबजी मुल्ला असतील, रमाकांतजी मडवी, लता पाटील मॅडम, अशोकजी भोईर, प्रशांतजी रोडे, वर्षा दीक्षित मॅडम, उमेशजी पाटील असतील, राजेंद्रजी साप्ते असतील, राजन किने असतील, दर्शना म्हात्रे असतील, कळंबे मॅडम, करसुळे मॅडम, जितू पाटील, अनिता किने मॅडम, दीपाली भगत, अनिता गौरी मॅडम असतील, विजया लासे मॅडम असतील, प्रियंका पाटील, सचिन बोरसे, सखी, त्याचबरोबर गणेश, त्याचबरोबर आमच्या मुंबऱ्याच्या रिदा रशीद मॅडम, त्याचबरोबर आमचा प्रकाश भोईरचं नाव झालं, बर्डेजींचं नाव या ठिकाणी, सर्वच मान्यवर उपस्थित सर्व आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समोर बसलेले या योजनेतील सर्व लाभार्थी महिला, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो की आपण सगळे लोक जे आहात या योजनेसाठी जे आहेत ते आपण पात्र या ठिकाणी झालात आणि ठाणे महानगरपालिकेचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद की आपण लोकांपर्यंत जाऊन जी आहे ही योजना त्या ठिकाणी तळागाळापर्यंत, घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जी सगळ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मेहनत घेतली त्या सगळ्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो मी। आणि त्याचबरोबर खास धन्यवाद नरेशजी मस्के साहेबांचं, ते मगाचपासून माझं नाव त्या ठिकाणी घेत होते की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ही योजना जी आहे ही पूर्ण महाराष्ट्रभर जी आहे ते त्या ठिकाणी सुरू केली आणि त्याची सुरुवात जी आहे ती मुंबई महानगरपालिकेपासून सुरुवात झाली। पण मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरुवात होत असताना ठाणे महानगरपालिका मागे राहता कामा नये, ठाण्याच्या लोकांना देखील त्याचा फायदा झाला पाहिजे, त्याच्यासाठी ते मागे लागले माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या आणि माझ्या, आणि म्हणून आपण या महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये सगळे राहणारे जी लोक आहेत, लाभार्थी आहेत, त्यांच्यासाठी देखील ही योजना सुरू केली पाहिजे म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने ही योजना आपण या ठिकाणी सुरुवात केली। पण खऱ्या अर्थाने सगळ्या अधिकाऱ्यांना राबवून घेणं, सगळ्या नगरसेवकांना त्या ठिकाणी राबवून घेणं आणि त्याच ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या नरेश मस्के साहेबांसाठी जोरदार टाळ्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपण वाजवल्या पाहिजे। बरोबर आहे ना नजीब साहेब? फॅक्ट है वो बोलना पडेगा ना। बघा जो काम करतो त्याला जे आहे ते त्या ठिकाणी त्याचं श्रेय जे आहे ते त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, तरच जे आहे ते कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, त्याच्या पाठीवरती थाप जर आपण दिली तर तो अजून जोरात जे आहे ते त्या ठिकाणी काम करतो। हे आम्हाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्या ठिकाणी शिकवलं आणि त्यानंतर जे आहे ते एकनाथजी शिंदे साहेब प्रत्येक कार्यकर्त्याला जे आहे हे पुढे घेऊन जाण्यासाठी जे आहे प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते आजपर्यंत या ठिकाणी केलं। म्हणून एवढे सगळे कार्यकर्त्यांचे जे आहे ते नेते या ठिकाणी नेत्यांपर्यंतचा प्रवास आज आपल्या या शिवसेनेमध्ये घडू शकला। हे सगळे जे आहे ते सगळे बसलेले शिंदे साहेबांबरोबर ते सगळे कार्यकर्ते, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे हे सगळे कार्यकर्ते, आणि आज ह्या कार्यकर्त्यांचा प्रवास जो आहे तो आज इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। कारण की शिंदे साहेबांनी कधीच कोणाला जे आहे ते त्या सगळ्या वॉर्ड्समध्ये जे आहे त्या ठिकाणी, आता आपण दूरून आलात, कळव्यावरून आलात, मुंबऱ्यावरून आलात, दिव्यावरून आलात, तर आपण या ठिकाणी जे आहे हे सगळे लोक या घरघंटी असेल या सगळ्या गोष्टी असतील तर घेऊन जाऊ शकत नाही। या कळव्यामधून आपण शिवण यंत्रणा जी आहे, शिलाई मशीन 543 लोकांना देतोय, घरघंटी जी आहे 590 लोकांना देतोय, मुंबऱ्यामधून शिवण यंत्र जी आहे ती 508 लोकांना देतोय,
घरघंटी जे आहे ते 407 लोकांना देतोय. दिवा याच्यातून जे आहे ते शिवणयंत्र जे आहे ते 363 लोकांना देतोय आणि घरघंटी जे आहे ते 376 लोकांना देतोय. म्हणजे एकूण लाभार्थ्यांची संख्या जी आहे ही 3000 एवढी लाभार्थ्यांची संख्या जी आहे ही त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. मला वाटतं हा खूप मोठा आणि चांगला आकडा आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून सॅच्युरेशन आपल्याला करायचं असेल तर अजून लोकांपर्यंत जे आहे ते आपल्याला पोहोचायला पाहिजे, असं काम आपलं हे सरकार करत आहे. पण गेल्या 2.5 वर्ष अगोदर जे सरकार होतं ते कशा प्रकारे काम करत होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2.5 वर्ष जे आहे हे सगळ्यांना कोरोनाच्या नावाखाली घरामध्ये बंद करण्याचं काम जे आहे, स्वतः तर घरात बंद होते पण लोकांनाही घरात बंद करण्याचं काम जे आहे ते कोविडच्या नावाखाली त्या ठिकाणी झालं. आज मी आपल्याला सांगतो की 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून फक्त 2.5 कोटी रुपये दिले होते आणि आता जे आहे हे मुख्यमंत्री सहायता निधीमधून जे आहे हे 200 कोटी रुपये देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. ज्यावेळेस सगळ्यात जास्त लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीची आवश्यकता होती तेव्हा मुख्यमंत्री सहायता निधी जे आहे ते तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी बंद करून दिले. ते त्यांच्याकडे पेनच नव्हता, अगोदर सहीच करत नव्हते. पण हा जो निधी होता, हा निधी जो आहे हा गोरगरीब जनतेच्या पैशातून जे आहे हा निधी जमा झालेला आहे. आपल्या खिशातून काढून जे आहे ते पैसे गोरगरीब जनतेला द्यायचे नव्हते. गोरगरीब जनतेचेच पैसे गोरगरीब जनतेला परत द्यायचे होते. तेही देण्याचं जे आहे ते काम त्या ठिकाणी केलं नाही. पण शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मुख्यमंत्री सहायता निधीमधून जे आहे ते 200 कोटी रुपये देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं. परवा आपण उल्हासनगरमध्ये एक झिरो कॅश काउंटर हॉस्पिटलचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं. वंदन करून आजच्या धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार अंतर्गत घरघंटी शिवणी यंत्र सामग्री अर्थसहाय्य वाटप या कार्यक्रमाकरता उपस्थित ज्यांच्या संकल्पनेतून ही योजना उभी राहिली, ज्यांचा सततचा पाठपुरावा होता, असे आपणा सगळ्यांचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे, लता पाटील, अतिरिक्त आयुक्त रोडे या व्यासपीठावरील उपस्थित सर्व नगरसेवक नजीब मुल्ला, राजन किणी, रमाकांत मडवी, राजेंद्र साप्ते, प्रकाश बर्डे, उमेश पाटील, अनिता गौरी, आता सगळ्यांची नावं घेत नाही, आणि सर्व मान्यवर पदाधिकारी. आजचा जो कार्यक्रम आहे दुग्ध शर्करा योग आज निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये गेले कित्येक वर्ष जो एक प्रलंबित प्रश्न होता मराठा आरक्षणासंदर्भात, जे विधेयक मंजूर करायला पाहिजे आणि ते विधेयक आज मंजूर झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आज आपल्या कळवा, खारेगाव आणि मुंब्रा या भागाकरता महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने ठाणे महानगरपालिकेने जी योजना राबवते त्या योजनेचा शुभारंभ आज आपल्या विभागात होतोय. असा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी साधून आलेला आहे. आपणास माहीतच आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्याची सूत्र हाती घेतल्यापासून त्यांच्या जोडीला आधी देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि नंतर अजित दादा यांनी महिलांसंदर्भात अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये सुरू केल्या. आपल्या भागात फारसा उपयोग नाही होत, पण तो ग्रामीण भागात बाजूलाच अगदी दिवेला आपण गेलात, बाजूला 14 गावांमध्ये गेलात, मुंबऱ्यामध्ये गेलात, कळव्यामध्ये सुद्धा एसटी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास आपण लाभ घेतलाय की नाही? तुम्ही जेव्हा 200 रुपये तिकीट जे पूर्वी होतं आता 100 रुपयामध्ये आपल्याला एसटी मध्ये प्रवास आहे. लेक लाडकी योजना, मुलगी जन्माला आल्यानंतर ते 18 वर्ष होईपर्यंत जवळजवळ लाख रुपयांच्या वरती त्यांच्या खात्यात जमा होतात. या सर्व योजना सुरू होत असताना मुंबई महापालिकेत सुद्धा अशा पद्धतीने ही योजना सुरू झाली. त्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेमध्ये
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक योजना महिला बालकल्याण खात्यामार्फत सुरू होत्या। त्याचा अवलंब अनेक महाराष्ट्रातील नगरपालिका आणि महानगरपालिकेने घेतला। मुंबईमध्ये ही योजना सुरू झाली आणि ताबडतोब खासदारांनी सांगितलं ही योजना आपल्याला ठाण्यात पण सुरू करायची। कोविडची परिस्थिती होती, महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बेताची होती। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं या योजनेला जेवढे पैसे लागतील तेवढे मी माझ्या राज्य शासनाकडून देईल, परंतु माझ्या ठाण्याकरता ही योजना सुरू करा। माझ्या ठाणे महानगरपालिकेला हद्दीतील महिलांना स्वयंरोजगार देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनवण्याकरता ही योजना सुरू करा। तुम्ही महानगरपालिकेचे पैसे वापरा आणि दे काय ती काय भर आहे ती मी इतर मार्गाने तुम्हाला देतो आणि ती तुमचा बॅलन्स साधतो, असे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। योजना आता मग द्यायचे कोणाला?